सरकार विरोधात देशव्यापी सार्वत्रिक औद्योगिक संपात सामील व्हा असे आवाहन माजी आमदार नरसे आडम मास्तर यांनी केले आहे। सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सच्या वतीनं 23 मार्च हुतात्म्य दिनाचं औचित्य साधून सीटूचे राज्य महासचिव कॉम्रेड M.H. शेख यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 23 मार्च रोजी जिल्हा परिषद पूनम गेट इथं महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक आणि कामगार विरोधी कायद्याविरोधात निदर्शनं पार पडली। यावेळी मंचावर M.H. शेख, नसीमा शेख, नलिनी कलबुर्गे, व्यंकटेश कोंगारे, रंगप्पा मरेड्डी, अनिल वासम, दत्ता चव्हाण, वीरेंद्र पद्मा, फातिमा बेग, श्रीनिवास मेहत्रे आदींची उपस्थिती होती। दरम्यान महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 मधील काही तरतुदी अशा आहेत की त्यामुळे मूलभूत हक्क जसे की अभिव्यक्ती स्वातंत्र्य, संघटन स्वातंत्र्य आणि न्यायसंगत सुनावणीचा अधिकार यावर परिणाम होणार आहे। थोडक्यात म्हणजे हे विधेयक लोकशाही तत्वांना बाधा आणणारं आणि सत्ताधारी प्रशासनाला जास्त अधिकार प्रदान करून नागरिकांच्या हक्कांची गळचिपी करण्याचा धोका निर्माण करणार असल्याचं मत आडम मास्तर यांनी यावेळी व्यक्त केलं। कामगार संघटना संयुक्त कृती समिती रस्त्यावर आलेली आहे, परंतु आता सरकारने भयानक पाऊल उचललं। या 4 कामगार कायद्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळं कामगाराचं PF, कामगाराचं पेन्शन, कामगाराची ग्रॅज्युटी, कामगाराचं बोनस, कामगाराचं अक्करजा इतकंच नव्हे, त्याला साधं किमान वेतन मागण्याचा अधिकार राहणार नाही। या कायद्यामध्ये सरकारने अशी रचना केली, कामगारांना एकत्रित येण्याचा जो अधिकार आहे तो सुद्धा काढून घेण्याचा प्रयत्न चालवलेला आहे। दुसऱ्या बाजूला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्बन नक्षलच्या नावावर त्यांनी जनसुरक्षा कायदा लादण्याचा प्रयत्न चालवलेला आहे। दरम्यान अप्रत्यक्षितरित्या पोलीस राज्य प्रस्थापित करण्याचा संकेत या अधिनियमाद्वारे करण्यात आला आहे असं सीटूचे राज्य महासचिव ॲडव्होकेट M.H. शेख यांनी प्रास्ताविकात म्हटलं। यावेळी दत्ता चव्हाण, सनी शेठ, बाळकृष्ण मल्ल्याळ, मल्लेशम कारंपुरी, अफसाना बेग आदींनी घोषणा दिल्या। कामगार कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी झालीच पाहिजे। कोण म्हणतंय करणार नाही? जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। यावेळी अमित मनसले, सलीम मुल्ला, दाऊद शेख, नरेश दुगाने, जबर सगरी, बजरंग गायकवाड, प्रकाश कलबुर्गी, वसीम मुल्ला, विक्रम कलबुर्गी, हसन शेख, राजेंद्र गेंट्याल, नरसिंग मेहत्रे आदींसह जनसमुदाय मोठ्या प्रमाणात उपस्थित होता।